बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत। संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार? अंजली दमानिया यांनी सरकारला हा सवाल उपस्थित केला। तर धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली। धनंजय मुंडे यांचा पाठिंबा वाल्मिकला नसता तर देशमुख यांचा खून झालाच नसता अशी पोस्ट सुद्धा त्यांनी केली आहे। संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेली आहे। देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज 2 महिने उलटून गेले आहे। या प्रकरणामध्ये सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ॲक्टिव्हिस्ट अंजली दमानिया आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगाल? 2 महिने उलटून गेले आहेत, अनेक गोष्टीचे तुम्ही खुलासे केले, तारीख पे तारीख, चौकशीवर चौकशी, अनेक गोष्टीच्या बदल झाल्या, मात्र कुठल्या फायनल कन्क्लुजनवरती अद्याप आले नाही। काय प्रतिक्रिया तुमच्या? मला असं वाटतंय की ते कन्क्लुजनवर येणारच नाहीत आणि त्याचं सरळ कारण असं आहे, जर आपल्याला आठवत असेल 9 डिसेंबरला त्या स्कॉर्पिओ जी मिळाली होती त्याच्यात 2 मोबाईल सापडले होते आणि त्या 2 मोबाईलमध्ये डेटा होता। असंही सांगण्यात आलं होतं की त्याच्यात एका बड्या नेत्यांचा फोन आला होता आणि मग हा बडा नेता कोण ते आज तगायत म्हणजे आता 2 महिने पूर्ण झाले ती माहिती समोर आलेली नाहीये। त्या डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवलाय, त्याची चौकशी होती असं सांगण्यात आलं होतं। 2 महिने लागतात या चौकशी व्हायला, इतका वेळ? म्हणजे जोपर्यंत असा जर कोणी बडा नेता असेल आणि त्याचं नाव असेल तर ही चौकशी मुळात नीट होणारच नाही। आणि म्हणूनच माझी सारखी सातत्याने मागणी होती की त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। मग मी त्याच्यासाठी अनेक गोष्टी पुढे आणल्या, त्यांचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध कसे आहेत, कंपन्यात एकत्र कसं आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट कसं आहे, या सगळ्या गोष्टी मी बाहेर आणल्या। पण तरीही योग्य ती दिशा मिळत नाहीये। आणि त्याच्यातलाच दुसरा भाग म्हणजे जर 19 जूनला खरंच अवादाचे लोक यांना शासकीय बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं असं जे म्हटलं जातंय आणि हे खरं असेल, कारण सुरेश दस स्वतः म्हणाले होते की सातपुडा बंगल्यामध्ये या कंपनीच्या लोकांना बोलवण्यात आलं होतं आणि खंडणीचा व्यवहार जो आहे तो त्या बंगल्यावर झाला होता, तर असं असताना त्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होऊ नये आणि आज दस म्हणतात की मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीये, तर का करत नाही असा प्रश्न पडतो। कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की जोपर्यंत ते पदावर राहतील तोपर्यंत योग्य कारवाई होणार नाही आणि सरळ सरळ दिसतंय कुठेतरी फोन आला, खंडणी मागितली, या सगळ्या गोष्टीत जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर या घटनेची योग्य चौकशी कधीही होणार नाही। तसं पाहिलं आपण मागील 2 महिन्यापासून तुम्ही अनेक पुरावे सादर केले, जसं जगाला माहिती आहे की अशा कुठल्या प्रकरणामध्ये जर अंजली दमानिया यांची एंट्री होते म्हणजे ते त्या व्यक्तीला न्याय मिळवल्याशिवाय राहत नाही। मात्र 2 महिने उलटून गेले आहे, कुठेच काही होत नाही आहे, फक्त चौकशी सुरू आहे। त्यांची जी मुलगी होती ती देखील म्हणाली होती की आम्हाला फक्त न्याय हवे, आम्हाला काही नको। तेच ना, मला तेच वाटतंय। म्हणून काल रात्री मी एक अतिशय 14 पानी डिटेल पत्र लिहिलंय, त्याच्यात सगळेच्या सगळे पुरावे लावलेत आणि मी ते ट्विटमध्ये माझ्या काल रात्री मी ट्विट देखील केली, त्याच्यात ते गुगल ड्राईव्हची लिंक आहे आणि त्या लिंकमध्ये मी या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लिहिल्यात, म्हणजे मुख्यमंत्र्यांना लिहिल्यात, अजित पवारांना लिहिल्या, लोकायुक्त, CBI, CAG, इलेक्शन कमिशन, या सगळ्यांना हे पाठवलंय। आणि मला असं वाटतं की लोकायुक्तांनी कृषी घोटाळ्याचा जी चौकशी आहे ती त्यांच्याकडे देण्यात यावी आणि ECIनी ऑफिस ऑफ प्रॉफिट, म्हणजे जे काही लोकांना कळत नाही की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, तर महाजनको ही राज्य सरकारची कंपनी, त्याच राज्य सरकारच्या मंत्र्याला राख विकून आर्थिक नफा मिळत असेल तर याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं। याच्यात त्यांचे मंत्रिपद काय, आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि इतकं स्पष्ट हे असताना ऑफिस ऑफ प्रॉफिटची चौकशी केली गेली नाहीये। कृषी घोटाळा जो एवढा मोठा, ज्याच्यात शेतकऱ्यांचे सरळ सरळ पैसे खाल्ले गेलेत आणि त्यात 2 घोटाळे आहेत, एक 342 कोटीचा आणि दुसरा 200 कोटीचा। 542 कोटीपैकी 60 ते 70% पैसे हे जर या मंत्र्यांनी खाल्ले असतील त्याची चौकशी का लागू नये? म्हणून मी म्हणते की याची चौकशी लोकायुक्तांकडे देण्यात यावी आणि जे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे त्याच्यावर इलेक्शन कमिशनला मी लिहिलंय आणि या सगळ्याची चौकशी होऊन, ही चौकशी होईपर्यंत यांचा राजीनामा घ्या। चौकशी अंतिम जे निष्पन्न होईल ते होईलच, पण आत्ताच्या घटकेला हे होणं गरजेचं आहे। तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असं मला वाटत नाही।
या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचा देखील प्रयत्न केला. काय वाटतं तुम्हाला, मागील 2 महिन्यामध्ये फक्त चौकशी सोडून बाकी सर्व गोष्टी झाल्यात? हो ना, मला तेच म्हणूनच मी म्हटलं की पहिल्या दिवशी जो मिळालेले जे 2 मोबाईल होते त्याचा डेटा अजून रिकव्हर होत नाही, कृष्णा आंधळे अजून मिळत नाही आणि पोलिसांना हवं असतं ना तेव्हा 24 तासात ते कारवाई करतात. पण आज आता 2 महिने पूर्ण झाले, यांना एक माणूस सापडत नाही, असं कधी शक्य तरी होईल का? तर हे सगळं जे चाललंय ना ते योग्य नाहीये आणि म्हणून मला असं वाटतंय की न्याय हा सामान्यातले सामान्य माणसाला मिळायला खरं हवा, पण जिथे जिथे नेते असतात ना हा होत नाही, कारण त्यांची इन्व्हॉल्वमेंट असतेच आणि ती आहे हे 110% आहे आणि ते आहे, पण कारवाई होताना दिसत नाही, म्हणूनच आपण लढतोय. शेवटचा प्रश्न असा वाटतंय तुम्हाला, तो एक जे मन आहे, जस्टिस डिले जस्टिस डिनाइड असं तो एक मन आहे, कुठे ना कुठे ही गोष्ट इकडे होते या प्रकरणामध्ये? नाही, नक्कीच. आणि इट इज अ फॅक्ट की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आणि हे या प्रकरणात आपल्याला स्पष्ट दिसतंय की साध्या साध्या गोष्टींची चौकशी सुद्धा होत नाहीये. जर ते 19 जूनला जर अवाधाचे लोक जर खरंच गेले होते धनंजय देशमुख यांच्या शासकीय बंगल्यावर, तर तिथे त्यांचे स्टेटमेंट घेतले गेले नाहीत. की घेतले असतील की नाही आपल्याला अजूनही माहित नाही, आणि घेतले असतील तर हे पब्लिक डोमेनमध्ये का येत नाहीत? पण अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला, सरकार का चौकशी करत नाही धनंजय मुंडेंची? का त्यांना एका दिवसासाठी का नाही? जो आपण बघितलं असेल, मोठ्या मोठ्या नेत्यांची चौकशी होते, भले ती एका दिवसासाठी का नसो पण ती होते. या प्रकरणात का होत नाही? कारण ते अतिशय जवळचे मित्र आहेत, देवेंद्र फडणवीसांचे मित्र आहेत, अजित पवारांचे मित्र आहेत. प्रश्न पडतो म्हणून ते हे मित्र म्हणून त्याचं पाठराखण करतायत का त्यांची अनेक गुपितं यांना माहिती आहेत म्हणून यांची पाठराखण करतायत, असा प्रश्न पडतो. आणि जे आहे ते खरं बाहेर आलं पाहिजे, कारण सामान्य माणसाला आपण म्हणतो की सगळ्यांना न्याय हा सगळ्यांसाठी समान असतो वगैरे वगैरे, हे डायलॉग्स नाही आहेत. आणि खरं असेल तर मुख्यमंत्र्यांनी करून दाखवायला हवं. नक्कीच आपल्यासोबत अंजली दमान्या होत्या. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मागील 2 महिन्यांपासून जो त्यांच्याकडून जो हा संपूर्ण प्रकरणावरती पाठपुरावा आहे तो सध्या तरी सुरू आहे. अजून देखील पाठपुरावा असा सुरू राहील त्यांच्या बोलण्यावर आपल्याला दिसून येत आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय कधी मिळणार हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.